नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपल्या मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करून घ्या। लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींना खूप आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण केवायसीची जी मुदत आहे ती वाढवलेली आहे आणि ज्यांना पती व वडील नाहीये त्यांच्यासाठी काय करायचं आहे, केवायसी कशी करायची आहे त्याबद्दल माहिती आहे। तर आदिताई तटकर मॅडम यांनी ट्विट केलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवायसी मुदतवाढ। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे। याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 सर्व लाभार्थ्यांनी केवायसी प्रक्रिया करावी अशी सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या, परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आले नाही याची मला पूर्ण कल्पना आहे। या अडचणी गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। लाडकी बहीण योजनेच्या केवायसी करण्याची मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलेचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोटित झालेले आहेत त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे केवायसी व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे असे सांगितलेले आहे। या निर्णयामुळे योजनेच्या लाभार्थी सातत्यात आणि अखंडितता कायम राहणार आहे। ज्या भगिनींनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी करून घ्यायची आहे आता। तर 31 डिसेंबर ही तारीख आहे लाडकी बहीण केवायसी करण्याची। तर इथं असं पोस्टर पण दिलेलं आहे त्यांनी। तर ज्यांचे वडील किंवा नवरा नसेल ज्यांना, तर त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर आता ते केवायसी करू शकता। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करून घ्या।